रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मरीन लाईन्स पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। विविध मागण्यांसाठी ते आंदोलन करणार होते। वर्ष बंगल्यावरती सुद्धा ते धडक देणार होते, मात्र त्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शेतकरी नेते रविकांत तुपकर माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज तुम्ही आंदोलन करणार होतात, मात्र त्याआधीच पोलिसांनी तुम्हाला घरूनच डिटेन केलेलं आहे, काय प्रतिक्रिया द्या? नाही, घरून नाही, मी जिथे थांबलो होतो तिथे काही माध्यमांना मी मुलाखती देत असताना पोलिसांनी मला अटक केली। वास्तविक पाहता शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारकडनं होतो आहे। आम्हाला चर्चेला बोलवा, आमचं म्हणणं ऐकून घेत ते सोडून दिलं आणि पोलिसी बळाचा वापर करून आम्हाला अरेस्ट करायचा आणि शेतकऱ्यांच्या भावना समजून न घेता त्याचा आवाज दाबायचा प्रयत्न सरकार करते। एकट्या रविकांत तुपकरला अटक करून किंवा कोर्टात हजर करून किंवा माझ्यावर गुन्हे दाखल करून हा शेतकऱ्यांचा आवाज दाबला जाणार नाही। महाराष्ट्रातला सबंध शेतकरी तुम्हाला काही दिवसात रस्त्यावर दिसेल। आमची मागणी काय आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा मार्चपर्यंत मिळायला पाहिजे होता, ऑगस्ट उजाडला तरी अजून मिळत नाही आहे। त्याचबरोबर सोयाबीन कापसाला 2 वर्ष झाले भाव नाही आहे, 2 वर्ष झाले सोयाबीन कापूस लोकांच्या घरात पडून आहे। त्यामुळे सोयाबीन कापसाला दरवाढ मिळण्याच्या अनुषंगाने DOC निर्यात करा आणि तेलावरचं आयात शुल्क वाढवा, अशा आमच्या मागण्या आहेत आणि त्या रास्त आहेत। आम्हाला काय शौक आला का मुंबईला यायला? आमच्याकडे पैसे उतू आले का? आम्ही का पर्यटन करायला आलो का? अरे, या संतप्त शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना तुरुंगात टाकता, तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकता, खोटे गुन्हे दाखल करता, हे चालणार नाही आणि अति झाली तिथे माती होत असते, लक्षात ठेवा। तुम्ही आता महाराष्ट्रभर आमच्या शेतकऱ्यांकडे मतं मागायला येणार आहे। महाराष्ट्रातला शेतकरी या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देईल असं आमचं स्पष्ट मत आहे। बचेंगे तर और लढेंगे। तुम्ही तुरुंगात टाका, जेलमध्ये टाका, फासावर चढवा, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत कर्जमाफी, पीक विमा आणि सोयाबीन कापसासाठी लढत राहणार। निश्चितच जर आपण इथे पाहिलं तर मग कारवाईला घाबरण्याचं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं आहे। जाधव, NDTV मराठी।